Guys, these all are basic English words. So first is where म्हणजेच कुठे, when म्हणजेच केव्हा, why म्हणजेच का, how म्हणजेच कसे, yes म्हणजे हो, no म्हणजे नाही, please म्हणजेच कृपया, thanks म्हणजे धन्यवाद, सॉरी म्हणजेच माफ करा, hello म्हणजे नमस्कार, हाय म्हणजे हाय, गुड म्हणजे चांगले, बॅड म्हणजे वाईट, बिग म्हणजे मोठे, स्मॉल म्हणजेच लहान, न्यू म्हणजेच नवीन, ओल्ड म्हणजेच जुने, हॉट म्हणजेच गरम, कोल्ड म्हणजेच थंड, हॅप्पी म्हणजेच आनंदी, सॅड म्हणजेच दुःखी, लव म्हणजेच प्रेम, लाईक म्हणजेच आवडणे, वॉन्ट म्हणजेच हवे आहे, नीड म्हणजेच गरज, गो म्हणजेच जाणे, कम म्हणजेच येणे, ईट म्हणजेच खाणे, ड्रिंक म्हणजेच पिणे, सी म्हणजेच पाहणे, लुक म्हणजेच बघणे, हिअर म्हणजेच ऐकणे, स्पीक म्हणजेच बोलणे, से म्हणजेच सांगणे, मेक म्हणजेच बनविणे, गेट म्हणजेच मिळविणे, गिव्ह म्हणजेच देणे, टेक म्हणजेच घेणे, वर्क म्हणजे काम, प्ले म्हणजेच खेळणे, रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, लर्न म्हणजे शिकणे, टीच म्हणजे शिकवणे, नो म्हणजे माहीत असणे, थिंक म्हणजे विचार करणे, फील म्हणजे जाणणे किंवा जाणवणे, हेल्प म्हणजे मदत, टाईम म्हणजे वेळ, वे म्हणजे मार्ग, प्लेस म्हणजे ठिकाण, थिंग म्हणजे वस्तू, प्रॉब्लेम म्हणजे समस्या, ॲन्सर म्हणजे उत्तर, क्वेश्चन म्हणजे प्रश्न, स्टार्ट म्हणजे सुरुवात, एंड म्हणजे शेवट, ओपन म्हणजे उघडणे, क्लोज म्हणजे बंद करणे, फास्ट म्हणजे वेगवान, स्लो म्हणजे हळू, इझी म्हणजे सोपे, हार्ड म्हणजे कठीण, फॅमिली म्हणजे कुटुंब, होम म्हणजे घर, हाऊस म्हणजे घर, स्कूल म्हणजे शाळा, ऑफिस म्हणजे कार्यालय, वॉटर म्हणजे पाणी, फूड म्हणजे अन्न, मनी म्हणजे पैसे, जॉब म्हणजे नोकरी, लाईफ म्हणजे जीवन, वर्ल्ड म्हणजे जग, डे म्हणजे दिवस, नाईट म्हणजे रात्र, मॉर्निंग म्हणजे सकाळ, इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ, टुडे म्हणजे आज, टुमारो म्हणजे उद्या, यस्टरडे म्हणजे काल, नाऊ म्हणजे आता, देन म्हणजे मग, मॅन म्हणजे पुरुष, वुमेन म्हणजे स्त्री, चाइल्ड म्हणजे मूल, पीपल म्हणजे लोक, फ्रेंड म्हणजेच मित्र, आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, धिस म्हणजे हे, दॅट म्हणजे ते, व्हॉट म्हणजे काय आणि हू म्हणजे कोण.